आपण सर्व शुभशक्ती इथे उपस्थित झाला आता आपण जिथे असत्य आणि अधर्म आहे तिथे जाऊन धर्म आणि सत्य यांना बल द्या। सज्जनांना जगणे सुसह्य होईल आणि जे अशुभ आहे ते नष्ट होईल असे निश्चितच काहीतरी करा। चांगुलपणावरचा विश्वास कायम राहील असे कार्य सुरू करावे। निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो आकाशातून चाललेले हे तेज पाहतो आहेस ना? हे काय आहे? योगी स्वतःचा देह कष्टवून जे संचित साठवतो ते सृष्टीच्या कल्याणासाठी असा खर्च करतो। जगाला ठाऊकही नसतं की त्यांच्यासाठी कोणीतरी अव्याहत कष्ट करत असतं। त्यांच्यावर जे अशुभाचं सावट आहे ते कोणीतरी दूर करून त्यांचं रक्षण करत असतं। मला माझ्या गुरूंची आठवण आली। त्यांच्याच तपाचं हे फळ आहे। मला ठाऊक आहे की ते नेहमी सृष्टीच्या कल्याणाचाच विचार करत असतात। सृष्टीत जे काही अशुभ असतं त्याचंही एक बळ असतंच। जे काही शुभ आहे त्यालाही त्याचा कधी कधी त्रास होतोच। अशा वेळी सृष्टीचे संतुलन अशा थोर विभूती संत करत असतात। अनंत ठिकाणी अनेक योगी साधना करत असतात म्हणून सज्जन जगू शकतात। शुभमंगल घडत राहते। नाहीतर दुष्टांचे बळ एवढे असते की ते स्वतः काहीही चांगलं घडू देणार नाही। परंतु अशा विभूतींना जग ओळखू का शकत नाही? काय प्रश्न विचारला आहेस तू गोरक्ष? तू म्हणतो आहेस ते खरं आहे। आजपर्यंत अनेक विभूती संत योगी यांनी कार्य केले परंतु मनुष्याला त्यांच्यात दैवत्व दिसलं नाही। कारण त्याचा अहंकार कुठेतरी आड येतो। पाषाणात असलेल्या देवापुढे ते झुकतात परंतु मनुष्य रूपात असलेल्या देवाला नमस्कार करताना त्यांना जड जाते आणि सज्जनच त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही आणि त्यामुळे पुढे अशा विभूतींना दुर्जनांचा त्रास सहन करावा लागतो।
रोहिणी, तुला श्रीनाथांबद्दल समजलंच असेल ना? माझ्या कानावर पडलंय ते. म्हणजे श्रीनाथ अनुष्ठान संपवून राजवाड्यात आलेले आहेत ना? कालचा पूर्ण दिवस आणि रात्र उलटून गेली तरी श्रीनाथ राजवाड्यात आले नाही. याचाच अर्थ त्यांचे अनुष्ठान अजून संपलेले नाही. अगं बाई, नवलच म्हणायचं की हे. चंद्रिका, श्रीनाथ अनुष्ठान संपवून अजूनही राजवाड्यात आलेले नाहीत. याबद्दल मला वेगळीच शंका येते. यात शंका घेण्यासारखं काय आहे? मैनावती देवी श्रीनाथांना भेटायला गेल्या होत्या. ते त्यांना आवडलं नाही असं तर नाही ना? त्यात न आवडण्यासारखं काय आहे? श्रीनाथांनी उत्सवात सहभागी व्हावं हीच देवींची इच्छा आहे. तसं नाही दुर्गा, पण श्रीनाथांना त्यांच्या कार्यात अडथळा येतो असं वाटलं असेल तर? या सगळ्यामुळे देवी रात्रभर जाग्या होत्या. पण कदाचित श्री मच्छिंद्रनाथ अनुष्ठान संपवून येतील. हे असे योगी लोक दिवस रात्र साधनेतच घालवत असतात. मला केवळ ह्याच गोष्टीचं वाईट वाटतंय की या सगळ्याचा देवींना किती त्रास होत असेल. श्री मच्छिंद्रनाथही जेवले नाही आणि देवीनी अन्नाचा कणही घेतला नाही. यामुळे देवींच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला नको हीच प्रार्थना. आपल्या देवी खंबीर आहेत, त्यांना काही होणार नाही. तुम्ही कोणी काहीही काळजी करू नका. श्रीनाथ आपले दिलेले वचन पाळतील यात शंकाच नाही. मी कुठली इच्छा व्यक्त केली आणि त्यात अडथळा आला असं कधीच झालं नाही. परंतु श्री मच्छिंद्रनाथांसमोर माझे काहीच चालत नाही. त्यांच्यासाठी उत्सवाचे नियोजन केले, परंतु त्यांनी अनुष्ठान मांडले. उद्या उत्सवाची तिथी आहे आणि श्रीनाथांचे अनुष्ठान संपलेच नाही तर प्रजेला कशी सामोरी जाऊ मी? अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. देवी, मी आत येऊ का? काय झालं रोहिणी? देवी, उत्सवाची तयारी अगदी ठरवल्याप्रमाणे सुरू आहे. पण त्याचा काय उपयोग? देवी, असं का म्हणतायत? मला कल्पना आहे आपण अस्वस्थ आहात. श्रीनाथांवर मी कुठलेच बंधन लादले नाही. ही माझ्याकडून झालेली चूकच आहे असं मला वाटतंय. श्रीनाथांनी आत्ता अनुष्ठान मांडणं कोणालाच अपेक्षित नव्हतं. उत्सवासाठी आपण किती गोष्टींचे आयोजन केले आहे. सगळीकडे दवंडीही दिली आहे, परंतु श्रीनाथ उत्सवात आलेच नाही तर? तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी.
स्त्री राज्यात सगळे विचारतात श्रीनाथ कसे दिसतात, कसे बोलतात, आम्हाला त्यांच्याशी बोलायला मिळणार की नाही. सम्राज्ञी म्हणून असलेल्या अधिकारांचंही मला आज काहीच करता येत नाही. या अधिकारांचा, या वैभवाचा, स्त्री राज्याच्या प्रगतीचा आणि मी केलेल्या कठोर साधनेचा काय अर्थ आहे? मला आपलं दुःख समजतंय, पण आपणच असं बोलाल तर हे स्त्री राज्य कसं पुढे जाणार? रोहिणी, एक काम कर, सगळ्यांना मी बोलवलंय म्हणून सांग. ही कोंडी कशी फोडायची हा एकत्रितपणे सगळ्यांनी विचार करायला हवा. जशी आपली आज्ञा. माझ्या हातून हे अनुष्ठान सफल संपूर्ण झाले आहे. याचा उपयोग धर्माच्या, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी हो, हीच प्रार्थना. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. हे प्रभू, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. मला ठाऊक आहे की तुझ्या मनात काय प्रश्न आहे. माझी प्रार्थना आहे की कृपया करून मला सांगावे की आता माझे गुरु कुठे आहेत. गोरक्ष, तुला हे का जाणून घ्यायचे आहे? मला आतून असे वाटते आहे की माझे गुरु खूप काळजीत आणि कष्टात आहेत. त्याशिवाय मला त्यांची अशी आठवण येणार नाही. तुझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ हे कोणत्याही संकटाला सामोरे जायला समर्थ आहे. याचा अर्थ ते कोणत्या तरी संकटात निश्चित आहेत. गोरक्ष, तू काळजी करू नकोस. अनेक शुभ दिव्य शक्ती ह्या त्यांच्या आज्ञेत आहेत. त्यांनी आवाहन केलं की त्या त्यांच्या सहाय्याला धावून येतील. पण मी त्यांच्यासाठी काय करू शकतो? खरं तर आता तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळ आली की तुला जे करायचे आहे ते तू स्वतः करशील. तरी हे प्रभू, आपण मला काहीतरी मार्ग सुचवावा.
श्रीनाथ माझ्याशी असं का वागतायत? हे श्रीनाथ, तुम्ही मला किती दुखावलंय याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही आला नाही म्हणून मी अन्नाचा कणही ग्रहण केला नाही. इतकेच नाही, रात्रभर तुमची वाट पाहिली. हे श्रीनाथ, संपूर्ण सृष्टीचा विचार करणारे आपण, माझ्याशी वागताना तुम्ही मला इतके निष्ठुर का वाटता? मी असं काय करू ज्यामुळे मी तुमचं मन जिंकू शकेल? देवी, देवी, एक विशेष वार्ता आहे. स्त्री राज्यातील स्त्रिया श्रीनाथांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत हेच सांगायचे आहे ना? तसं नाही देवी, पण श्रीनाथ अजूनही राजवाड्यात आलेले नाहीत. मला त्याची कल्पना आहे. श्रीनाथांचे अनुष्ठान झाल्याशिवाय ते राजवाड्यात येणार नाहीत. परंतु देवी, श्रीनाथांसारख्या संयमी योग्याकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती. देवी, तुम्हीच सांगा आता काय करायचं? यावर काही मार्ग नाही का? देवी, स्त्री राज्यातल्या स्त्रिया हळूहळू राजवाड्या बाहेर येऊ लागल्या. हो ना, आणि श्रीनाथांच्या नावाचा जयघोष सगळीकडे सुरू आहे. एक गोष्ट ध्यानात असू द्या, श्रीनाथ कालपासून राजवाड्यात नाहीत. ही गोष्ट चुकूनही राजवाड्याबाहेर जाता कामा नये, नाहीतर काय होईल हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो